शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 23 ऑगस्ट. वार आहे सोमवार, तारीख आहे 24 ऑगस्ट. तर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर रविवारी 23 ऑगस्टला जर बघितलं तर आपल्याला काही भागांमध्ये बऱ्या प्रमाणात पाऊस दिसत आहे. म्हणजे आपण तेच भाग घेणार आहोत ज्या भागामध्ये म्हणजे पाऊस पडणार आहे. आपण जर गोंदिया परिसर जर बघितला तर गोंदिया, देवरी या परिसरामध्ये, साकोली, ब्रह्मपुरी, गडचिरोली, चामोशी या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा रविवारी 23 ऑगस्टला असणार आहे. त्याचबरोबर रामटेक, तुमसर, भंडारा, नागपूर, त्याचबरोबर वर्धा, उमरेड, हिंगणघाट, चिमूर, चंद्रपूरचा काही परिसर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर अरवी परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, पण पाऊस बिलकुल नाही आहे कुठेही आपल्याला. म्हणजे आपण इथे बघूया अजून वातावरणात आपल्याला काही बदल हा जाणवतोय का. शेतकरी मित्रांनो, आपण जर 4 वाजता जर बघितलं रविवारी तर लातूर, औसा, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, गंगाखेड, उदगीर हा परिसर बघितला, बिदर, तर या भागात आपल्याला म्हणजे जास्त नाही आहे पाऊस, पण काही प्रमाणात पाऊस दिसतोय. अक्कलकोट, त्याचबरोबर उमरगा, नलदुर्ग, मोहोळ, त्याचबरोबर सांगोला या परिसरात देखील काही प्रमाणात आपल्याला पाऊस हा म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, रिमझिम पाऊस आहे. त्यानंतर चिपळूण, महाबळेश्वर, महाड, लवसा, दापोली, मुरुड, जंजिरा, पेन, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, घोटी या परिसरात देखील रिमझिम पाऊस आपल्याला दिसत आहे. कधी? रविवारी 23 ऑगस्टला. त्याचबरोबर सोमवारी जर आपण 24 ऑगस्टला जर बघितलं तर 24 ऑगस्टला आपल्याला महाबळेश्वर, महाड, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, लांजा, राजपूर, विजयदुर्ग, कणकवली, त्याचबरोबर घरगोटी हा परिसर बघितला. महाबळेश्वर, महाड, लवसा, लोणावळा, कर्जत, कुळगाव, ठाणे, वसई, विरार, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, पेठ हा परिसर जर आपण बघितला तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस दिसत आहे. जास्त नाही आहे पाऊस वगैरे, पण मग रिमझिम पाऊस असं ढगाळ वातावरण त्या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर इकडे अंबळनेर, जळगाव बघितलं, इकडे ढगाळ वातावरण आहे. बाकी अजून आपण बघूया कुठे कुठे बदल. मुलताई परिसर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आता इकडे तुमसर, भंडारा, साकोली, देवरी, गोंदिया, ब्रह्मपुरी हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे चांगला सोमवारी 24 ऑगस्टला. त्याचबरोबर जर नागपूरमध्ये जर बघितलं तर नागपूर, त्याचबरोबर नारखेड हा परिसर बघितला, मुलताई, तर या भागात आपल्याला जोरदार पाऊस दिसतोय. बाकी उमरेड, चिमूर, चंद्रपूर, राजुरा, गोडपिंपरी, त्याचबरोबर कायर, पांढरकवडा या भागात देखील रिमझिम पावसासह पावसा होणार आहे. जास्त नाही आहे पाऊस. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर सोलापूर, अक्कलकोट, धाराशिवचा परिसर जर बघितला तर येथे ढगाळ वातावरण आपल्याला सोमवारी 24 ऑगस्टला दिसत आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, रविवार 23 ऑगस्ट आणि सोमवार 24 ऑगस्ट असा 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.